भगवतो अरहतो समा समुदस्य बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमस्कार मंडळी. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा, भगवान गौतम बुद्धांना समर्पित सम्यक संबोधी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। रसिक हो, सुमारे 2500 वर्षांपूर्वी आपला देश अनेक छोट्या मोठ्या राज्यांमध्ये विभागला गेला होता. त्यापैकी 16 राज्यांवर अनेक शूर राजे राज्य करत होते. प्रत्येक राज्य आपापल्या कुवतीप्रमाणे सामर्थ्यवान होतं. या राज्यांमध्ये सुद्धा सत्तेवरून अनेकदा संघर्ष व्हायचे, युद्ध व्हायची, अगदी रक्ताचे पाट वाहायचे. या राज्यांव्यतिरिक्त अशी काही राज्य होती की ज्यांचा राज्यकारभार राजवंश पाहत असत. कपिलवस्तूतील शाक्यांचा राज्यकारभार राजा शुद्धोदन पाहत असे. राजा शुद्धोदनाची पत्नी महामाया स्वर्गीय निसर्ग सौंदर्याने नटलेल्या लुंबिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला महामायेच्या पोटी महापुरुषांची 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्ह असलेला एक गोंडस बालक जन्माला आला. दिनादिंधा तत्कालीन सिद्धिप्राप्त महामुनी असेत ह्या गोंडस बालकाला पाहता क्षणीच म्हणाले की हा बालक एक महापुरुष होईल. जर का हा संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, परंतु जर का ह्यानं राज्याचा त्याग करून संन्यास घेतला तर मात्र हा सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल आणि धर्मचक्र परिवर्तन करेल.
या दैवी बालकाचं नामकरण सिद्धार्थ असं करण्यात आलं. त्यांचं गोत्रनाम गौतम होतं, म्हणूनच ते सिद्धार्थ गौतम या नावानं देखील ओळखले जात असत. सिद्धार्थ गौतमांच्या जन्मानंतर अगदी 7 दिवसात त्यांच्या जन्मदात्र्या आईचं, महामायेचं आजारपणात निधन झालं. त्यानंतर त्यांचं पालन पोषण त्यांच्या मावशीनं, महाप्रजापतीनं अर्थात गौतमीनं केलं. महाप्रजापती ही राजा शुद्धोदनाची दुसरी पत्नी देखील होती. 8 वर्षांचं झाल्यावर अभया या ग्रामदेवतेच्या देवळात गौतमांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, दर्शनशास्त्र आणि वेदांमध्ये पारंगत होऊन भारद्वाजांकडून ध्यानधारणेची विद्या देखील गौतमांनी आत्मसात केली होती. सिद्धार्थांनी मानसिक विकासाबरोबरच शारीरिक विकास करताना युद्धकलेत प्रावीण्य मिळवलं होतं. परंतु गौतमांना निरुपद्रवी प्राण्यांना मारणं कधीही आवडत नसे. ते नेहमी म्हणत की मी क्षत्रिय आहे, लढणं हा माझा धर्म आहे. पण म्हणून मी लढलंच पाहिजे का? एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारणं हा धर्म कसा काय असू शकतो? हिंसा न करता एकमेकांवर प्रेम करून सारे क्षत्रिय राज्याचं रक्षण करू शकत नाहीत का? आपलं समर्थन ज्यांना निरर्थक वाटतं अशांची पर्वा गौतमांनी कधीही केली नाही. एकदा तर त्यांचा चुलत भाऊ देवदत्त त्याच्या बाणांनी घायाळ झालेल्या पक्षाचे प्राण वाचवताना मारणाऱ्यापेक्षा प्राण वाचवणारा श्रेष्ठ आहे असं त्यांनी देवदत्ताला ठणकावून सांगितलं होतं. आणि तेव्हापासून देवदत्त आणि गौतमांमधले संबंध कायमचे बिघडले होते.
दंडपाणी नावाच्या शाक्यानं आपली सौंदर्यवान चारित्र्यवान मुलगी, जिचं नाव होतं यशोधरा, तिचं स्वयंवर रचलं होतं. स्वयंवरासाठी इतर राजकुमारांसमवेत 16 वर्षांचे सिद्धार्थ गौतम देखील उपस्थित होते. सिद्धार्थ गौतमांचं ते राजबिंड सौंदर्य पाहून विवाह करेन तर यांच्याशीच असं यशोधरेनं मनोमन निश्चित केलं होतं. आणि स्वयंवरांच्या अटीनुसार सिद्धार्थ गौतमांनी सुद्धा अचूक निशाणबाजीच्या धनुर्धर विद्येनं यशोधरेला जिंकलं आणि मोठ्या थाटामाटात या दोघांचा विवाह झाला. दिनादिनधा विवाहाच्या काही वर्षानंतर सिद्धार्थ गौतमांच्या पत्नीनं यशोधरेनं एका गोंडस बालकाला जन्म दिला. मोठ्या प्रेमानं त्या बालकाचं नाव राहुल असं ठेवण्यात आलं. मंडळी, संसारात राहून सुद्धा सिद्धार्थ गौतम सतत चिंतन करत असत. एकांत स्थळी जाऊन ध्यानधारणा करत असत. हे सगळं बघून त्यांच्या आई वडिलांना असित मुनींची भविष्यवाणी खरी ठरते की काय अशी नेहमी भीती वाटायची. सिद्धार्थ गौतमांना भोगविलासात आणि छान छौकीत अडकवण्यासाठी राजा शुद्धोधनानं 3 महाल बांधले होते. एक उन्हाळ्यासाठी, एक हिवाळ्यासाठी आणि एक पावसाळ्यासाठी. त्या प्रत्येक महालात एक खास दालन होतं की ज्यामध्ये सुंदर मादक तरुणी सतत गौतमांच्या सेवेसाठी हजर असत. गौतमांना धर्ममार्गापासून लांब नेण्याचा त्या नेहमी प्रयत्न करत असत. पण कोणालाही कधीही जरासुद्धा यश मिळालं नाही. सिद्धार्थ गौतम आपल्या विचारांपासून किंचितही ढळले नाहीत. ते नेहमी म्हणायचे की सगळेजण विषय वासनेत भोगात गुरफटले आहेत आणि या सगळ्याचा शेवट सर्वनाशच आहे. आत्मसंयमनच नाही तर मग खरी महात्मता कशी असू शकेल? वयाच्या 20व्या वर्षी सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचे जबाबदार सभासद झाले होते. शाक्य आणि कोलियांच्या राज्यामधून रोहिणी नावाची नदी वाहत होती. गौतमांच्या 28व्या वर्षी याच नदीच्या पाण्यावरून या 2 राज्यांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. पण संघर्ष न करता अहिंसेच्या मार्गाने आपण हे भांडण मिटवावं असं गौतमांनी सुचवलं होतं. परंतु त्याला विरोध करून कोलियांबरोबर युद्धच करायचं असा ठराव शाक्यांच्या सभेमध्ये मंजूर झाला होता. गौतमांनी युद्ध करण्यास नकार दिला. शिक्षा म्हणून त्यांच्यासमोर 2 पर्याय ठेवण्यात आले. पहिला पर्याय मालमत्तेची जप्ती आणि कुटुंबावर सामाजिक बहिष्कार, आणि दुसरा पर्याय देहांत शासन अथवा देश सोडून जाणे. शिक्षा म्हणून गौतमांनी दुसरा पर्याय निवडला. संघाचे नियम मोडण्याचा अपराध जर मी केला असेल
तर त्याची शिक्षा मीच भोगेन. मी स्वेच्छेने देश सोडून जाईन, संन्याशी होईन, परिव्राजक होईन. सिद्धार्थ गौतमांच्या या धीरगंभीर गर्जनेनं संपूर्ण कपिलवस्तू हादरली होती. गौतमांनी संन्यास घेऊ नये म्हणून त्यांचं मन वळवण्याचा त्यांच्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केला. त्यांचा हा ठाम निश्चय पाहून त्यांची पत्नी यशोधरा त्यांना म्हणाली की तुम्ही असा एखादा मार्ग शोधून काढा की जो सगळ्यांचं कल्याण करेल. पण आपला आवडता घोडा कंटकवर स्वार होऊन गौतम संन्यास दीक्षा घेण्यासाठी भारद्वाज ऋषींकडे निघाले. जमलेला सगळा जमाव त्यांची मनधरणी करत होता. पण आपले अलंकार, आपले राजवस्त्र, आपलं राजचिन्ह काढून त्यांनी त्यांचा खास सेवक छन्नकडे दिली आणि त्यांचा चुलत भाऊ महानामाने आणलेली संन्यासाची वस्त्र परिधान केली आणि भिक्षापात्र हातात घेतलं. भारद्वाज ऋषींनी योग्य विधी करून गौतम संन्यासी झाल्याची घोषणा केली. कपिलवस्तू सोडून अनोभा नदीच्या दिशेने जाताना मागून येणाऱ्या प्रचंड जमावाला उद्देशून ते म्हणाले की तुम्ही सगळे परत जा. शाक्य आणि कोलियांमधलं भांडण मी मिटवू शकलो नाही. शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने ते तुम्ही मिटवा. जा.
थांबा, तुम्ही परत जा. शाक्य व कुलियाचे भांडण निर्दोष होते. शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने ते तुम्ही निघा. जा, परत जा. मगध देशाची राजधानी राजगृहामध्ये राजा बिंबिसारानं सिद्धार्थ गौतमांना अर्ध राज्य देऊ केलं होतं. परंतु त्याला नम्र नकार देऊन सिद्धार्थ गौतम नव्या ज्ञानप्रकाशाच्या शोधात निघाले होते. त्या राजगृहामध्ये भेटलेल्या 5 संन्यासांनी त्यांना बातमी दिली होती की ज्या शाक्य आणि कुलियांमधल्या युद्धासाठी सिद्धार्थ गौतमांनी देशत्याग केला होता ते युद्ध झालेच नाही. प्रश्न गौतमांनी सुचवलेल्या अहिंसेच्या मार्गानेच सुटला होता. युद्धच न झाल्यामुळे सिद्धार्थ गौतम स्वगृही परत जाऊ शकत होते. परंतु घरी परत न जाता तपश्चर्येतील पुढील अभ्यासासाठी सिद्धार्थ गौतम त्यांचे पहिले गुरु अलार कलामांकडे गेले होते. भृगु ऋषींकडून स्वर्गप्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या तपस्येचं तंत्र शिकून घेतल्यानंतर आपले पहिले गुरु अलार कलामांकडून ध्यानमार्गाचं तंत्र आणि 7ही सिद्धी गौतमांनी शिकून घेतल्या होत्या. आपले दुसरे गुरु उद्दक रामपुत्तांकडून समाधीची शेवटची सिद्धी देखील त्यांनी आत्मसात केली होती. आणि त्यानंतर मगध देशामध्ये जाऊन श्वास रोखून चित्त एकाग्र करण्याची सिद्धी देखील त्यांनी शिकून घेतली होती. ज्यात भले भले ऋषीमुनी असफल होतात, आता त्या मार्गाची ओढ गौतमांना लागली होती आणि तो मार्ग होता वैराग्य मार्ग. वैराग्य मार्ग हा अतिशय कठीण मार्ग होता.
गौतम भिक्षेसाठी कधी कधी 2 घरी जात, तर कधी कधी 2 घासांचीच भिक्षा घेत असत. 15-15 दिवस गौतम जेवत नसत. तपस्या करत असताना गौतमांना काळाचं भान राहत नव्हतं. मग तो कडक उन्हाळा असो किंवा बोचरी थंडी, त्यांच्या शरीरावर चिखलाचे घाणीचे थर साचत होते. भूक भागवण्यासाठी गौतमांना अगदी धान्याचा एक कण सुद्धा पुरा पडत होता. त्यांचं शरीर अतिशय क्षीण आणि दुबळं झालं होतं. पोटाला चाचपावं तर पाठीचा कणा लागत होता आणि पाठीच्या कणाला स्पर्श करावा तर पोट लागत होतं. दिनादिनधा 6 वर्ष झाली तरी गौतमांना त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती. नियतीची चंचलता, म्हातारपण, आजारपण आणि शेवटी मृत्यू ही ऐहिक दुःख का? वैराग्य मार्गातून त्यांना या प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती. त्यांना कळून चुकलं होतं की वासनामुक्त होण्याचा, ज्ञानाचा अथवा मुक्तीचा हा मार्ग नव्हे. त्या 5ही संन्याशांच्या रागाला न जुमानता नदीवर अंघोळ करून सुजाता नावाच्या मुलीनं शिजवलेलं अन्न भक्षण करून त्यांनी वैराग्य मार्ग सोडला होता.
यानंतर सिद्धार्थ गौतम सध्या अस्तित्वात असलेल्या बिहार राज्यातील गयानगरीत गेले होते. तेथे एका पिंपळाच्या झाडाखाली पूर्व दिशेला पद्मासन घालून त्यांनी त्यांच्या चिंतनाला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या मनाशी अगदी पक्क ठरवलं होतं की कितीही त्रास पडले, कितीही कष्ट पडले, तरीही ज्ञानप्राप्ती झाल्याखेरीज इथून उठायचं नाही. या तपस्येमध्ये मनातील वासनांनी, की ज्यांना कामाची मुलं म्हणत, त्यांची तपस्या भंग करण्याचा खूप प्रयत्न केला होता. कधी जंगली प्राण्यांच्या रूपानं, कधी विषारी सर्पांच्या रूपानं. कधी मरणाच्या भयेनं, तर कधी मादक सौंदर्य लाभलेल्या आम्रपालीच्या रूपानं. सिद्धार्थ गौतमांची तपस्या भंग करण्याचे वासनांचे अनेक प्रयत्न चालू होते. परंतु अंगी असलेले धैर्य एकवटून सिद्धार्थ गौतम गरजले होते की हे वासनांनो, माझ्या अंगी श्रद्धा आहे. तुम्ही माझा पराभव काय करणार? पराभव पत्करण्यापेक्षा मी मरण पत्करेन. सिद्धार्थ गौतमांचा हा निर्धार पाहून वासनांनी गौतमांना सोडलं होतं. सतत 4 आठवडे काहीही न खाता न पिता सिद्धार्थ गौतमांनी तपश्चर्या केली होती आणि अखेर त्यांना ज्ञानाचा साक्षात्कार झाला होता. दुःख निर्माण का होतं? मुळात दुःखच कसं नाहीसं करता येईल? या प्रश्नांची अचूक उत्तरं गौतमांना मिळाली होती. उत्तर होतं सम्यक संबोधी, म्हणजेच खरी ज्ञानप्राप्ती. पिंपळाच्या वृक्षाचा बोधिवृक्ष झाला होता आणि सिद्धार्थ गौतमांचे भगवान गौतम बुद्ध झाले होते. भगवान गौतम बुद्धांना त्यांचा पहिला उपदेश अर्थात धम्मोपदेश त्यांचे पहिले गुरु आलार कलामांना करावासा वाटला होता. परंतु ते त्यावेळेस मरण पावले होते. म्हणून मग त्यांना त्यांचा हा धम्मोपदेश त्यांचे दुसरे गुरु उद्दक रामपुत्तांना करावासा वाटला होता. परंतु दुर्दैव तेही त्यावेळेस मरण पावले होते. म्हणून मग हा धम्मोपदेश करण्यासाठी त्यांनी निवड केली होती ती 5 संन्याशांची, त्यांच्याबरोबर तपस्या करणाऱ्या. त्यांना उपदेश करताना ते म्हणाले होते की जीवनात 2 टोकाचे मार्ग आहेत. पहिला मार्ग उपभोगाचा. हा मार्ग म्हणतो जर तुम्हाला मरायचंच असेल तर खा, प्या आणि मरा. दुसरा मार्ग म्हणतो वासना मारून टाका, कारण त्याच या पुनर्जन्माची कारणं आहेत. आपला मार्ग आहे मधला मार्ग, मज्जिम पतिपदाचा. हा मार्ग सांगतो दुःखाचं अस्तित्व मान्य करा आणि ते नाहीसं करा, आणि त्यासाठी पावित्र्याचा, सदाचरणाचा आणि शीलतेचा स्वीकार करा. बुद्धास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, संपूर्ण पीडितांचे कल्याण चिंतितो मी.
इसवी सन पूर्व 483 मध्ये वैशाख पौर्णिमेला रात्री 3ऱ्या प्रहरात भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं. सूर्य केवळ दिवसाच प्रकाश देतो, चंद्र केवळ रात्रीच्या अंधाराला प्रकाशमान करतो, शस्त्र धारण केलेला क्षत्रिय तेजस्वी दिसतो, ब्राह्मण जेव्हा ध्यानमग्न असतो तेव्हाच तो तेजपुंज दिसतो, परंतु बुद्ध मात्र स्वतःच्या तेजानं दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. बुद्धास वंदितो